हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण पाहणार आहोत मोत्याचे हे बँगल्स कसे बनवायचे ते आपण आज पाहणार आहोत. तर इथे मी घेतलेले आहेत 6 mm मोती. आपल्याला रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन करायचं आहे, तर त्याच्यासाठी रेड आणि ग्रीन कलरचे क्रिस्टल घेतलेले आहेत आणि एक गोल्डन कॅप मण्यांच्या वरती लागणार आहे, तर ती घेतलेली. तर इथे आपण 0.3 mm ची वायर घेतलेली आहे आणि त्यामध्ये 6 mm चे जे मोती घेतलेले आहेत ते 6 मोती आपण ओवून घेतलेले आहेत आणि त्याला एक शेवटच्या मण्यामधून जो पहिला मणी ओवलेला होता त्यामधून पुन्हा ती वायर काढून घेतल्यानंतर असा एक त्याचा गोल बनतो. आता हा आपल्याला सर्कल एक सिक्युअर करून घ्यायचा आहे की सुटला नाही पाहिजे असा. त्यासाठी सर्कलच्या आतल्या बाजूने वायर एकदा घालून घेतलेली आहे मी, मग तो सिक्युअर झाला आहे. आता त्यानंतर आपण त्यामध्ये एक क्रिस्टल कॅप उलटे वरच्या बाजूने, म्हणजे ती त्याची बाजू मण्याच्या साईडला आली पाहिजे, आतली बाजू अशा प्रकारे उलटी घातलेली आहे आणि त्याच्यानंतर एक रेड कलरचा क्रिस्टल घालून पुन्हा त्याच्या साईडला दुसरी गोल्डन कॅप घातलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की ते कशा प्रकारे ॲडजस्ट केलेलं आहे. त्याला बरोबर मध्ये तसं सिक्युअर करून घ्यायचं आहे आणि हीच प्रोसिजर आपण पुढे सुद्धा करणार आहे. संपूर्ण प्रोसिजर जसे की 6 मणी पुन्हा मी ओवून घेतलेले आहेत. त्याचा सर्कल बनवून आपल्याला जो पहिला आपला फ्लावर बनलेला आहे त्याच्या बाजूला व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेम आपण गोल्डन कॅप घेणार आहोत आणि आता आपण रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन करत असल्यामुळे ग्रीन कलरचा क्रिस्टल घेतलेला आहे आणि त्याच्या बाजूला एक कॅप घेऊन पुन्हा ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता हे ॲडजस्ट करताना मी ते जी गोल्डन वायर आहे ती पुन्हा मण्यांच्या खालच्या साईडून आतमधून वर काढलेली आहे, मग ते सिक्युअर होत आहे. अशा प्रकारे मी ही पूर्ण एक बांगडीला बँगल बेसला जे लागणारं आहे ते पूर्ण फ्लॉवर सगळे बनवून घेतलेले आहेत एकाच वायरमध्ये अटॅच करून. आणि नंतर आपण ते बँगल बेससोबत आपण ते आता सिक्युअर करून घेणार आहोत, जेणेकरून ते निघालं नाही पाहिजे. आता हा जो बँगल बेस घेतलेला आहे मी त्याला ऑलरेडी होल दिलेले आहेत, तर त्या होलमधून वायर मी घालून पहिली तर वायर सिक्युअर करून घेतलेली आहे, वायर तिथे फिट करून घेतलेली आहे. त्यानंतर मी आपला जो फ्लॉवर बनवलेला आहे किंवा जे आपण डिझाईन बनवलेली आहे त्याच्या आतल्या बाजूने मी तो आपली जी वायर आहे ती बाहेर पुन्हा काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता त्याच्यातून जाताना आपल्याला मध्ये जिथे जिथे आपल्याला होल भेटतील तिथे तो होलमधून खाली काढून घ्यायचा आहे आणि प्रत्येक फ्लॉवर एक फ्लॉवर झाल्यानंतरच्या डिझाईननंतर ते मी गोल रॅप करून घेतलेला आहे आपल्या बँगलसोबत. आता अशाच प्रकारे आपण पूर्ण बँगलसोबत आपल्या ती डिझाईन जी आहे ती लावून घेणार आहोत, म्हणजेच फिट करून घेणार आहोत, जेणेकरून बँगल्स घालताना ती हातात आपण चढवताना वगैरे वरची डिझाईन हलली नाही पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी आपले मोत्याचे कंगन तयार केलेले आहेत. जे डिझाईन होती ती कशी अटॅच करायची हे तुम्हाला मी सांगितलेले आहे. अशाच सेम 4 बांगड्या मी बनवलेल्या आहेत. तर हे खूपच खास लूक देतं आपल्याला जेव्हा खास करून हिरव्या बांगड्यांमध्ये आपण हे कॉम्बिनेशन पाठी पुढे वापरतो किंवा मध्येही एक बांगडी घालतो आणि बाजूला ग्रीन बांगड्या. खूप छान वाटतं हे. आणि अशाच प्रकारचे ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या ओळखीमध्ये कोण बनवत असेल तर त्यांना शेअरही करा आणि लाईक करायला विसरू नका.
पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. तुम्हाला कोणतं ज्वेलरी मेकिंग शिकायचं आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. मी त्यावर व्हिडिओ बनवेल. स्टे ट्यून्ड.